मानवी शरीर महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. रक्त शुद्ध करणारे अंग कोणते? रक्त शुद्ध करणारे अंग किडनी होय. मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अंग कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अंग यकृत होय. मानवी शरीरातील सर्वात मोठे बाह्य अंग कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे बाह्य अंग त्वचा होय. मानवी शरीरातील सर्वात जड अंग कोणते? मानवी शरीरातील सर्वात जड अंग यकृत होय. व्हिटॅमिन ए शरीरात कोठे साठवले जाते? व्हिटॅमिन ए शरीरात यकृतात साठवले जाते. मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या 46 असते. 23 जोड्या असतात. लाल रक्तपेशींचा जीवनकाळ किती असतो? आरबीसीचा जीवनकाळ 120 दिवस इतका असतो. पांढऱ्या रक्तपेशींचा जीवनकाळ किती असतो? डब्ल्यूबीसीचा जीवनकाळ 2 ते 5 दिवस इतका असतो. रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? रक्त गोठण्यास व्हिटॅमिन के जीवनसत्व मदत करते. शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर मांडीचे हाड होय. शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स कानामधील होय. मानवी कवटीत किती हाडे असतात? मानवी कवटीत 8 हाडे असतात. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. नवजात बालकामध्ये हाडांची संख्या किती असते? नवजात बालकामध्ये हाडांची संख्या सुमारे 300 इतकी असते. हाडांना मांसपेशीशी जोडणाऱ्या उतीला काय म्हणतात? हाडांना मांसपेशीशी जोडणाऱ्या उतीला टेंडन असे म्हणतात. हाडाला हाडाशी जोडणाऱ्या उतीला काय म्हणतात? हाडाला हाडाशी जोडणाऱ्या उतीला लिगामेंट असे म्हणतात. प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे 90% इतके असते. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते? मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 65 ते 80% इतके असते. रक्ताचा पीएच मूल्य किती असते? रक्ताचा पीएच मूल्य 7.4 इतका असतो. मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण किती असते? मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण 5 ते 6 लिटर इतके असते. सर्वदाता रक्तगट कोणता? सर्वदाता रक्तगट ओ होय. सर्वग्राही रक्तगट कोणता? सर्वग्राही रक्तगट एबी होय. लाल रक्तपेशी कोठे तयार होतात? लाल रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात. रक्ताचा दाब मोजण्याचे साधन कोणते? रक्ताचा दाब मोजण्याचे साधन स्फिग्मोमॅनोमीटर होय. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो. हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते? हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन स्टेथोस्कोप होय. एका मिनिटात हृदय किती वेळा धडकते? एका मिनिटात हृदय 72 वेळा धडकते. मानवी मेंदूचे वजन किती असते? मानवी मेंदूचे वजन सुमारे 1350 ते 1400 ग्राम इतके असते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी पिट्युटरी पीयूष ग्रंथी होय. मास्टर ग्रंथी कोणत्या ग्रंथीला म्हणतात? मास्टर ग्रंथी पिट्युटरी ग्रंथीला म्हणतात. इन्सुलिनची निर्मिती कोठे होते? इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते. शरीरातील साखरेचे प्रमाण कोण नियंत्रित करते? शरीरातील साखरेचे प्रमाण इन्सुलिन नियंत्रित करते. मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम असते? मानवी लाळेमध्ये टायलिन नावाचे एन्झाईम असते. अन्नाचे पचन कोठून सुरू होते? अन्नाचे पचन मुख तोंडापासून सुरू होते. पचलेले अन्न प्रामुख्याने कोठे शोषले जाते? पचलेले अन्न प्रामुख्याने लहान आतड्यात शोषले जाते. लहान आतड्याची लांबी सुमारे किती असते? लहान आतड्याची लांबी सुमारे 7 मीटर इतकी असते. मोठ्या आतड्याची लांबी किती असते? मोठ्या आतड्याची लांबी 1.5 मीटर इतकी असते. पित्त कोठे तयार होते? पित्त यकृतात तयार होते. पित्त कोठे साठवले जाते? पित्त पित्ताशयात साठवले जाते. शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता? शरीरातील सर्वात कठीण भाग दातावरील इनॅमल होय.
मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी अंडपेशी होय. मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी शुक्राणू होय. मानवी शरीरात बरगाड्यांच्या जोड्या किती असतात? मानवी शरीरात बरगाड्यांच्या 12 जोड्या असतात, तर एकूण बरगाड्या 24 इतक्या असतात. चेतातंतूची लांबी मोजण्याचे एकक काय? चेतातंतूची लांबी मोजण्याचे एकक न्यूरॉन होय. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. मानवी शरीरातील सर्वात लांब नस कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब नस सायट्यून होय. मूत्राचा रंग पिवळा कशामुळे असतो? मूत्राचा रंग पिवळा युरोक्रोममुळे असतो. मूत्र कोठे तयार होते? मूत्र किडनीमध्ये तयार होते. किडनीचा कार्यात्मक एकक कोणता? किडनीचा कार्यात्मक एकक नेफ्रॉन होय. मानवी रक्तातील लोहाचे प्रमाण कशात असते? मानवी रक्तातील लोहाचे प्रमाण हिमोग्लोबिनमध्ये असते. हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? हिमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिनमुळे असतो. पेशीचा पॉवर हाऊस कोणाला म्हणतात? पेशीचा पॉवर हाऊस मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात? आत्मघाती पिशव्या लायसोसोमला म्हणतात. प्रथिने तयार करण्याचा कारखाना कोणता? प्रथिने तयार करण्याचा कारखाना रायबोझोम्स होय. मानवी शरीरात किती स्नायू असतात? मानवी शरीरात 639 पेक्षा जास्त स्नायू असतात. शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लुटियस मॅक्झिमस होय. शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता? शरीरातील सर्वात लहान स्नायू स्टॅपेडियस होय. निरोगी शरीराचे तापमान किती असते? निरोगी शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस तसेच 98.6 फॅरनहाइट इतके असते. श्वसन दर एका मिनिटाला किती असतो? श्वसन दर एका मिनिटाला 16 ते 18 वेळा इतका असतो. दाताचे प्रकार किती असतात? दाताचे प्रकार 4 असतात: पटईचे, सुळे, उपदाढा आणि दाढा. दुधाचे दात किती असतात? दुधाचे दात 20 असतात. कायमस्वरूपी दात किती असतात? कायमस्वरूपी दात 32 इतके असतात. मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा कोठे तयार होते? मानवी डोळ्यात वस्तूची प्रतिमा रॅटिना दृष्टिपटलावर तयार होते. नेत्रदानात डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? नेत्रदानात डोळ्याचा कार्निया हा भाग दान केला जातो. रंग आंधळेपणात कोणते रंग ओळखता येत नाही? रंग आंधळेपणात लाल आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. मानवी शरीरातील ब्लड बँक कोणाला म्हणतात? मानवी शरीरातील ब्लड बँक प्लीहाला म्हणतात. मानवी शरीरात किती पाणी उत्सर्जित होते? मानवी शरीरात 1.5 लिटर पाणी प्रतिदिन उत्सर्जित होते. शरीरातील उष्णता कोण नियंत्रित करते? शरीरातील उष्णता हायपोथॅलॅमस नियंत्रित करते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कोण राखते? रक्तातील ग्लुकोजची पातळी इन्सुलिन राखते. हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात? हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असे म्हणतात. त्वचेच्या अभ्यासाला काय म्हणतात? त्वचेच्या अभ्यासाला डर्मॅटोलॉजी असे म्हणतात. रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात? रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असे म्हणतात. हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात? हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी असे म्हणतात. मेंदूच्या कार्याचे मापन कशाद्वारे केले जाते? मेंदूच्या कार्याचे मापन EEG द्वारे केले जाते. हृदयाच्या कार्याचे मापन कशाद्वारे केले जाते? हृदयाच्या कार्याचे मापन ECG द्वारे केले जाते. शरीरातील सर्वात जास्त आढळणारे तत्व कोणते? शरीरात सर्वात जास्त आढळणारे तत्व ऑक्सिजन होय. मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता? मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू सार्टोरियस होय. तोंडात लाळ ग्रंथीच्या किती जोड्या असतात? तोंडात लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या असतात. जठरात कोणते आम्ल असते? जठरात हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl असते. पेसमेकर कशाशी संबंधित आहे? पेसमेकर हृदयाशी संबंधित आहे. डायलिसिस उपचार कशासाठी वापरतात? डायलिसिस उपचार किडनी निकामी झाल्यावर वापरतात. थायरॉइड ग्रंथी कुठे असते? थायरॉइड ग्रंथी गळा कंठामध्ये असते. श्वासावाटे घेतलेल्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? श्वासावाटे घेतलेल्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21% इतके असते.
उच्च वासावाटे सोडलेल्या हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? उच्च वासावाटे सोडलेल्या हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 4% इतके असते. मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या किती असते? मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या 7% इतके असते. कोणत्या संप्रेरकाला लढा किंवा पळा म्हणतात? ॲड्रेनालिन या संप्रेरकाला लढा किंवा पळा असे म्हणतात. ग्रोथ हार्मोन कोठे तयार होते? ग्रोथ हार्मोन पिट्युटरी ग्लँडमध्ये तयार होते. मानवी कवटीत किती हालचाल होणारी हाडे आहेत? मानवी कवटीत एक हालचाल होणारे हाड आहे. शरीराचा समतोल राखण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? शरीराचा समतोल राखण्याचा काम मेंदूचा लहान मेंदू सेरेबेलियम हा भाग करतो. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचे केंद्र कोणते? बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचे केंद्र प्रमस्तिष्क सेरेब्रम होय. रक्त शरीरात गोठू नये म्हणून रक्तात काय असते? रक्त शरीरात गोठू नये म्हणून रक्तात हिपॅरिन असते. एड्सचा विषाणू शरीरातील कोणत्या पेशी नष्ट करतो? एड्सचा विषाणू शरीरातील टी लिम्फोसाइट नावाच्या पेशी नष्ट करतो. शरीरातील अमोनियाचे युरियात रूपांतर कोठे होते? शरीरातील अमोनियाचे युरियात रूपांतर यकृतात होते. हाडे आणि दातामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज असते? हाडे आणि दातामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फर हे खनिज असते. अशक्तपणा कशाच्या कमतरतेमुळे होतो? अशक्तपणा लोह हेमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा व्हिटॅमिन ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? स्कर्वी आजार व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मूळदूस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस हा आजार व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे होतो. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी महाधमनी आओर्टा होय. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात? रक्तदाब मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर या साधनाचा वापर करतात. फुफ्फुसाच्या आवरणाला काय म्हणतात? फुफ्फुसाच्या आवरणाला प्लुरा असे म्हणतात. मानवी शरीरातील सांध्यांची संख्या सुमारे किती असते? मानवी शरीरातील सांध्यांची संख्या सुमारे 230 ते 360 इतकी असते. मानवी डोळ्याचे वजन किती असते? मानवी डोळ्याचे वजन सुमारे 7 ते 8 ग्राम इतके असते. हाडामधील मुख्य प्रथिन कोणते असते? हाडामधील मुख्य प्रथिन ओसिन नावाचे असते. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? रक्तातील पाण्याचे प्रमाण 90 ते 92% इतके असते. हिपॅटायटिस आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो? हिपॅटायटिस आजार शरीराच्या यकृत या अवयवावर परिणाम करतो. मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या प्रक्रियेने होते? मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण डायलिसिस या प्रक्रियेने होते. त्वचेला काळा किंवा गोरा रंग कशामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा किंवा गोरा रंग मेलेनिन या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो. मानवी हृदयाला किती कप्पे असतात? मानवी हृदयाला 4 कप्पे असतात. मानवी शरीरातील तांबड्या पेशी कोठे नाश पावतात? मानवी शरीरातील तांबड्या पेशी प्लीहामध्ये नाश पावतात. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह नावाचा आजार होतो. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन 14 जून रोजी साजरा केला जातो. मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू कोठे असतो? मानवी शरीरातील सर्वात मजबूत स्नायू जबड्यात असतो. हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो? हृदयविकाराचा झटका कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे येतो. रक्तामध्ये कोणत्या धातूचे प्रमाण सर्वाधिक असते? रक्तामध्ये लोह या धातूचे प्रमाण सर्वाधिक असते. मानवी शरीरातील सर्वाधिक पुनर्जीवन क्षमता असणारा अवयव कोणता? मानवी शरीरातील सर्वाधिक पुनर्जीवन क्षमता असणारा अवयव यकृत होय. मानवी शरीरातील सर्वात कमी पुनर्जीवन क्षमता असणारा अवयव कोणता? मानवी शरीरात सर्वात कमी पुनर्जीवन क्षमता असणारा अवयव मेंदू होय. रक्त गोठण्यासाठी कोणत्या पेशी मदत करतात? रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट नावाच्या पेशी मदत करतात. मानवी शरीरातील मास्टर ग्लँड कोठे असते? मानवी शरीरातील मास्टर ग्लँड मेंदूच्या पायथ्याशी असते. गॉयटर हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. दाताच्या वरच्या थराला काय म्हणतात? दाताच्या वरच्या थराला इनॅमल असे म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर कोठे असते?
मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर हे मांडीमध्ये असते. त्वचेचे मुख्य कार्य काय आहे? त्वचेचे मुख्य कार्य शरीरातील तापमान नियंत्रित करणे हे आहे. लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते? लाळेमध्ये टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते. स्वादुपिंडातून कोणता स्त्राव पाचक रसात मिसळतो? स्वादुपिंडातून ट्रिप्सिन नावाचा स्त्राव रक्तात मिसळतो. रक्ताचा ओ पॉझिटिव्ह गट काय मानला जातो? रक्ताचा ओ पॉझिटिव्ह गट युनिव्हर्सल डोनर मानला जातो. रंग आंधळेपणा हा आजार कोणत्या प्रकारचा आहे? रंग आंधळेपणा हा आजार अनुवांशिक आजार आहे. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? मानवी शरीरातील पांढऱ्या पेशी WBCला सैनिक पेशी असे म्हणतात. हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य ऑक्सिजनचे वहन करणे हे आहे. एका मिनिटात हृदय किती रक्त पंप करते? एका मिनिटात हृदय सुमारे 5 लिटर रक्त पंप करते. मानवी केशरूमध्ये म्हणजे पाठीच्या कण्यात किती हाडे असतात? मानवी केशरूमध्ये म्हणजे पाठीच्या कण्यात 33 लहानपणी असतात, तर प्रौढ झाल्यास 26 हाडे असतात. शरीरातील कॅल्शियमची पातळी कोण नियंत्रित करते? शरीरातील कॅल्शियमची पातळी पॅराथायरॉईड ग्रंथी नियंत्रित करतात. मानवी रक्तातील प्लाझ्माचा रंग कसा असतो? मानवी रक्तातील प्लाझ्माचा रंग फिक्कट पिवळा असतो. एका श्वासात आपण किती हवा आत घेतो? एका श्वासात आपण सुमारे 500 मिली हवा आत घेतो. मानवी डोळ्यातील कोणत्या भागामुळे डोळ्याचा रंग ठरतो? मानवी डोळ्यातील आयरिस या भागामुळे डोळ्याचा रंग ठरतो. रक्तगटाचा शोध कोणी लावला? रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टायनर यांनी लावला. RH फॅक्टरचा शोध कशावरून लागला? RH फॅक्टरचा शोध रिसस नावाच्या माकडावरून लागला. मानवी शरीरात युरियाची निर्मिती कोठे होते? मानवी शरीरात युरियाची निर्मिती यकृतात होते. जठराचा आकार कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा असतो? जठराचा आकार इंग्रजीतील J आकारासारखा असतो. घाम येणे ही शरीराची कोणती प्रक्रिया आहे? घाम येणे ही शरीराची उत्सर्जन प्रक्रिया आहे. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क सेरेब्रम होय. मानवी शरीरात अन्नाचा साठा कोणत्या स्वरूपात होतो? मानवी शरीरात अन्नाचा साठा ग्लायकोजन या स्वरूपात होतो. हाडे कशापासून बनलेली असतात? हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. कानामध्ये एकूण किती हाडे असतात? कानामध्ये एकूण 6, एका कानात 3 हाडे असतात. मानवी चेहऱ्यावर किती हाडे असतात? मानवी चेहऱ्यावर 14 हाडे असतात. मानवी डोक्यावर एकूण किती हाडे असतात? मानवी डोक्यावर एकूण 29 हाडे असतात. शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणता? शरीरातील सर्वात व्यस्त अवयव हृदय होय. किडनी स्टोन कशापासून बनलेला असतो? किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्झलेट पासून बनलेला असतो. मानवी लाळेचा pH किती असतो? मानवी लाळेचा pH 6.8 किंचित आम्लयुक्त असतो. कोणतं जीवनसत्व पाण्यात विरघळतो? व्हिटॅमिन B आणि C पाण्यात विरघळतो. कोणता जीवनसत्व मेदात विरघळतो? व्हिटॅमिन A, D, E, K हे जीवनसत्व मेदात विरघळतात. शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी कशाचा वापर होतो? शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी सोडियम 24चा वापर होतो. जठरामध्ये अन्नाचे पचन होण्यासाठी किती वेळ लागतो? जठरामध्ये अन्नाचे पचन होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. मानवी शरीरात नखांची वाढ कशामुळे होते? मानवी शरीरात नखाची वाढ कॅरोटीन या प्रथिनामुळे होते. नपुंसकता कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येते? नपुंसकता व्हिटॅमिन A जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येते. हाडाच्या जोडणीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडाच्या जोडणीसाठी व्हिटॅमिन D हे जीवनसत्व आवश्यक असते. मानवी शरीरातील प्रथिने बनवणारा कारखाना कोणाला म्हणतात? मानवी शरीरातील प्रथिने बनवणारा कारखाना रायबोझोम्सला म्हणतात. गर्भातील बाळाचे लिंग कोणामुळे ठरते? गर्भातील बाळाचे लिंग पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रामुळे ठरते. रक्तामध्ये पांढऱ्या पेशीचे प्रमाण वाढल्यास कोणता आजार होतो? रक्तामध्ये पांढऱ्या पेशीचे प्रमाण वाढल्यास ल्युकेमिया रक्त कर्करोग हा आजार होतो. दाताच्या आरोग्यासाठी कोणते खनिज महत्त्वाचे असते? दाताच्या आरोग्यासाठी फ्लोरीन नावाचे खनिज महत्त्वाचे असते. शरीरातील सर्वात मोठी शिरा कोणती? शरीरातील सर्वात मोठी शिरा इन्फेरियर व्हेना कावा होय. मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कुठे असतो? मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कानात असतो.
धमनीमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त वाहते? धमनीमध्ये शुद्ध रक्त, ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते. शिरेमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त वाहते? शिरेमध्ये अशुद्ध रक्त, विना ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते. फुफ्फुस धमनीमध्ये पल्मोनरी आर्टरी कोणते रक्त असते? फुफ्फुस धमनीमध्ये म्हणजे पल्मोनरी आर्टरीमध्ये अशुद्ध रक्त असते. फुफ्फुस शिरेमध्ये पल्मोनरी व्हेनमध्ये कोणते रक्त असते? पल्मोनरी व्हेनमध्ये शुद्ध रक्त असते. पेलाग्रा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा आजार व्हिटॅमिन D3, नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. मानवी रक्तामध्ये किती प्रकारचे अँटीजन असतात? मानवी रक्तामध्ये 2 प्रकारचे अँटीजन असतात, ते A आणि B होय. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास काय म्हणतात? रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास हायपरग्लायसेमिया असे म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास काय म्हणतात? रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास हायपोग्लायसेमिया असे म्हणतात. मानवी शरीरातील एकूण वजनाच्या किती टक्के वजन स्नायूचे असते? मानवी शरीरातील एकूण वजनाच्या सुमारे 40 ते 50% वजन स्नायूचे असते. डोळ्याच्या बाहुलीचा आकार कोण नियंत्रित करते? डोळ्याच्या बाहुलीचा आकार आयरिस नियंत्रित करते. मानवी शरीरातील श्वासोच्छवासाचे नियंत्रण मेंदूचा कोणता भाग करतो? मानवी शरीरातील श्वासोच्छवासाचे नियंत्रण मज्जासेतू म्हणजे मेडुला ऑब्लांगेटा हा भाग करतो. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या रडण्यामुळे कोणते अवयव सुरू होते? बाळ जन्मल्यानंतर त्याच्या रडण्यामुळे फुफ्फुस हा अवयव सुरू होतो. शरीरातील सर्वाधिक कोलेस्ट्रॉल कुठे तयार होते? शरीरातील सर्वाधिक कोलेस्ट्रॉल यकृतात तयार होते. रक्तदाब मोजण्यासाठी कोणता हात वापरणे अधिक अचूक असतो? रक्तदाब मोजण्यासाठी डावा हात वापरणे अधिक अचूक असतो. मानवी शरीरात पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशात होते? मानवी शरीरात पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर अॅमिनो ॲसिडमध्ये होते. शरीरातील तांबे धातूच्या अधिक्यामुळे कोणता आजार होतो? शरीरातील तांबे धातूच्या अधिक्यामुळे विल्सन आजार होतो. मेंदूला शरीरातील एकूण ऑक्सिजनच्या किती टक्के ऑक्सिजन लागतो? मेंदूला शरीराच्या एकूण ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजन लागतो. मानवी शरीरातील सर्वात जुन्या पेशी कोणत्या? मानवी शरीरातील सर्वात जुन्या पेशी मज्जासंस्थेच्या पेशी होय. रक्तातील पाणी कमी झाल्यास कोणता आजार होतो? रक्तातील पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशन हा आजार होतो. मानवी शरीरातील रक्ताची गती प्रति तास किती असते? मानवी शरीरातील रक्ताची गती प्रति तास 4 ते 8 किलोमीटर प्रति तास इतकी असते. लाळेचे कार्य काय आहे? लाळेचे कार्य अन्नाला ओले आणि मऊ करणे. मानवी शरीरातील सर्वात सक्रिय अवयव कोणता? मानवी शरीरातील सर्वात सक्रिय अवयव डोळा होय. त्वचेला घाम कोणत्या ग्रंथीमुळे येतो? त्वचेला घाम स्वेद ग्रंथीमुळे येतो. हाडांना मजबूती देण्यासाठी कोणते खनिज लागते? हाडांना मजबूती देण्यासाठी मॅग्नेशियम हे खनिज लागते. अल्झायमर आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? अल्झायमर आजार शरीराच्या मेंदू या भागाशी संबंधित आहे. मानवी शरीरातील अशुद्ध रक्ताचा रंग कसा असतो? मानवी शरीरातील अशुद्ध रक्ताचा रंग गडद लाल किंवा जांभळट असा असतो. रक्तातील लोह कमी झाल्यास श्वसनावर काय परिणाम होतो? रक्तातील लोह कमी झाल्यास श्वसनावर धाप लागते. जिभेच्या कोणत्या भागाला गोड चव समजते? जिभेच्या पुढच्या शेंड्याला गोड चव समजते. जिभेच्या कोणत्या भागात कडू चव समजते? जिभेच्या मागच्या भागात कडू चव समजते. मानवी शरीरातील मिरर ऑफ हेल्थ कोणाला म्हणतात? मानवी शरीरातील मिरर ऑफ हेल्थ जिभेला म्हणतात. दात आणि हाडे चमकण्यासाठी काय आवश्यक असते? दात आणि हाडे चमकण्यासाठी फॉस्फरस आवश्यक असते. शरीरातील कोणत्या भागात रक्त नसते? शरीरातील कार्निया डोळ्याच्या भागातील रक्त नसते. मानवी हृदयाचे वजन किती असते? मानवी हृदयाचे वजन 250 ते 300 ग्राम इतके असते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम कोण करते? शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनी आणि यकृत करते. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी अओर्टा होय. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान फॅरेनहाइटमध्ये किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान फॅरेनहाइटमध्ये 98.4 फॅरेनहाइट ते 98.6 फॅरेनहाइट इतके असते. शरीरातील सर्वात मोठी लसिका ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी लसिका ग्रंथी प्लीहा होय. मानवी शरीरातील रक्ताचा सर्वात मोठा भाग कोणता असतो? मानवी शरीरातील रक्ताचा सर्वात मोठा भाग प्लाझ्मा 55% इतका असतो.
प्रथिनाचे अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर करणारा विकर कोणता? पचन प्रक्रियेत प्रथिनाचे अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर करणारा विकर पेप्सिन होय. मानवी डोळा किती मेगापिक्सलचा असतो? मानवी डोळा 576 मेगापिक्सलचा असतो. जगातील पहिले मानवी हृदय प्रत्यारोपण कोणी केले? जगातील पहिले मानवी हृदय प्रत्यारोपण डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केले. मानवी शरीरातील सर्वात पातळ त्वचा कोठे असते? मानवी शरीरातील सर्वात पातळ त्वचा डोळ्याच्या पापण्यात असते. हाडामध्ये कोणते मीठ सर्वाधिक आढळते? हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेट नावाचे मीठ सर्वाधिक आढळते. वृद्धत्वाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? वृद्धत्वाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जेरंटॉलॉजी असे म्हणतात. मानवी शरीरात निकोटिनिक ॲसिडच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मानवी शरीरात निकोटिनिक ॲसिडच्या कमतरतेमुळे पेलाग्रा नावाचा आजार होतो. पिनियल ग्रंथी शरीरात कोठे असते? पिनियल ग्रंथी शरीरात मेंदूमध्ये असते. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्ताची क्षमता कशावर परिणाम करते? रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्ताची क्षमता ऑक्सिजन वहनावर परिणाम करते. मानवी शरीरात एकूण किती जोड्या लाळ ग्रंथी असतात? मानवी शरीरात एकूण 3 जोड्या लाळ ग्रंथी असतात. मज्जासंस्थेच्या कार्यात्मक एककाला काय म्हणतात? मज्जासंस्थेच्या कार्यात्मक एककाला न्यूरॉन असे म्हणतात. शरीरातील रक्ताभिसरणाचा किती वेळ लागतो? शरीरातील रक्ताभिसरणास सुमारे 23 सेकंद इतका वेळ लागतो. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मानवी शरीरातील कोणत्या भागात प्रगत संगणक म्हटले जाते? मानवी शरीरातील मेंदू या भागाला प्रगत संगणक म्हटले जाते. एका मिनिटात आपण किती लिटर हवा श्वसनावाटे घेतो? एका मिनिटात आपण 6 ते 7 लिटर हवा श्वसनावाटे घेतो. डोळ्याच्या कोणत्या दोषामुळे जवळचे दिसते पण लांबचे दिसत नाही? डोळ्याच्या निकट दृष्टिता म्हणजे मायोपिया या दोषामुळे जवळचे दिसते पण लांबचे दिसत नाही. कोणत्या दोषामुळे लांबचे दिसते पण जवळचे दिसत नाही? दूरदृष्टिता या दोषामुळे लांबचे दिसते पण जवळचे दिसत नाही. मानवी शरीरात सर्वात लहान पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी सेरेब्रम ग्रॅन्युलर सेल होय. रक्त गोठण्यासाठी कोणत्या पेशीची संख्या कमी झाल्यास त्रास होतो? रक्त गोठण्यासाठी पेटलेट्स नावाच्या पेशीची संख्या कमी झाल्यास त्रास होतो. मानवी शरीरातील पोटाच्या डाव्या बाजूला कोणता अवयव असतो? मानवी शरीरातील पोटाच्या डाव्या बाजूला जठर स्टमक अवयव असतो. दाताच्या अभ्यासाला काय म्हणतात? दाताच्या अभ्यासाला ओडोंटॉलॉजी असे म्हणतात. मानवी नखामध्ये कोणते प्रथिन असते? मानवी नखामध्ये केरोटीन नावाचे प्रथिन असते. शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचे काम कोण करते? शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचे काम किडनी करते. कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? कॅल्सिफेरॉल हे व्हिटॅमिन डी चे रासायनिक नाव आहे. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? रेटिनॉल हे व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव आहे. अस्कॉर्बिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? अस्कॉर्बिक ॲसिड हे व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव आहे. थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? थायमिन हे व्हिटॅमिन B1 चे रासायनिक नाव आहे. मानवी शरीरातील कोणता अवयव स्वतःला पुन्हा निर्माण करू शकतो? मानवी शरीरातील यकृत नावाचा अवयव स्वतःला पुन्हा निर्माण करू शकतो. हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने कोणते घटक असतात? हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने लोह आणि ग्लोबिन हे घटक असतात. रक्ताचा दाब वाढल्यास त्या स्थितीला काय म्हणतात? रक्ताचा दाब वाढल्यास त्या स्थितीला हायपरटेन्शन असे म्हणतात. रक्तदाब कमी झाल्यास त्या स्थितीला काय म्हणतात? रक्तदाब कमी झाल्यास हायपोटेन्शन असे म्हणतात. शरीरातील अन्नाचे पूर्ण पचन कोठे होते? शरीरातील अन्नाचे पूर्ण पचन लहान आतड्यात होते. मानवी शरीरातील रक्ताची pH पातळी सुमारे 7.4 पेक्षा कमी झाल्यास काय होते? मानवी शरीरातील रक्ताची pH पातळी 7.4 पेक्षा कमी झाल्यास रक्ताची आम्लता वाढते. डोळ्यातील बाहुलीचा रंग कशावर अवलंबून असतो? डोळ्यातील बाहुलीचा रंग आयरिसमधील रंगद्रव्यावर अवलंबून असतो. मानवी शरीरातील जैविक घड्याळ कोणत्या ग्रंथीला म्हणतात? मानवी शरीरातील जैविक घड्याळ पिनियल ग्रंथीला म्हणतात. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास कोणता आजार होतो? रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास धनुर्वात हा आजार होतो. मेंदूतील सर्वात मागील भागाला काय म्हणतात? मेंदूतील सर्वात मागील भागाला मज्जासेतू असे म्हणतात. मानवी शरीरातील नसांची एकूण लांबी सुमारे किती असते? मानवी शरीरातील नसांची एकूण लांबी सुमारे 72 किलोमीटर इतकी असते. हृदयाचा
नैसर्गिक पेसमेकर कोणाला म्हणतात? हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर SA नोडला म्हणतात. त्वचेचा सर्वात वरचा थर कोणता असतो? त्वचेचा सर्वात वरचा थर एपिडर्मिस नावाचा असतो. लाळेमध्ये असलेल्या कोणत्या घटकामुळे जंतूंचा नाश होतो? लाळेमध्ये असलेल्या लायसोझोम्स या घटकामुळे जंतूंचा नाश होतो. मानवी शरीरात अन्नाचे शोषण कोठे होते? मानवी शरीरात अन्नाचे शोषण लहान आतड्याच्या भिंतीमधून होते. यकृत शरीरातील कोणता विषारी पदार्थ नष्ट करते? यकृत शरीरातील अमोनिया नावाचा विषारी पदार्थ नष्ट करते. मानवी पाठीच्या कप्प्यात एकूण किती मणके असतात? मानवी पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. हाडामधील पेशींना काय म्हणतात? हाडामधील पेशींना ऑस्टिओसाइट्स असे म्हणतात. मानवी शरीरातील कोणत्या अवयवावर बोमन कॅप्सूल्स आढळते? मानवी शरीरातील किडनी या अवयवावर बोमन कॅप्सूल आढळते. रक्तद्रव्य, प्लाझ्मा आणि रक्तपेशी यांचे प्रमाण किती असते? रक्तद्रव्य, प्लाझ्मा आणि रक्तपेशींची यांचे प्रमाण 55% रक्तद्रव्य आणि 45% रक्तपेशी असतात. मानवी शरीरातील साखरेचे साठा कोठे होतो? मानवी शरीरातील साखरेचा साठा यकृत आणि स्नायूमध्ये होतो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात? व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. मानवी डोळ्याला किती स्नायू नियंत्रित करतात? मानवी डोळ्याला 6 स्नायू नियंत्रित करतात. शरीरातील कमांड सेंटर कोणाला म्हणतात? शरीरातील कमांड सेंटर मेंदूला म्हणतात. रक्तातील युरिया वाढल्यास कोणता आजार होतो? रक्तात युरिया वाढल्यास युरेमिया नावाचा आजार होतो. पांढऱ्या रक्तपेशीचा मुख्य उद्देश काय आहे? पांढऱ्या रक्तपेशीचा मुख्य उद्देश संसर्गाशी लढणे हा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी महाधमनी होय. डोळ्यातील पारदर्शक पडदा कोणता असतो? डोळ्यातील पारदर्शक पडदा कार्निया हा असतो. मानवी शरीरात अन्नाचे पचन सुरू होण्यासाठी कोणती हालचाल महत्त्वाची असते? मानवी शरीरात अन्नाचे पचन सुरू होण्यासाठी चावणे ही हालचाल महत्त्वाची असते. हाडांना हाडाशी जोडणाऱ्या उती म्हणजे काय? हाडांना हाडाशी जोडणाऱ्या उती म्हणजे अस्थिबंध लिगामेंट होय. लाळेचा स्वभाव कसा असतो? लाळेचा स्वभाव आम्लधर्मी असतो. रक्तातील प्लेटलेट्सचे आयुष्य किती असते? रक्तातील प्लेटलेट्सचे आयुष्य 8 ते 10 दिवस इतके असते. मानवी डोळ्यातील कोणत्या भागात रक्तवाहिन्या नसतात? मानवी डोळ्यातील कार्निया या भागात रक्तवाहिन्या नसतात. शरीरातील पेशीच्या विभाजनासाठी काय आवश्यक असते? शरीरातील पेशीच्या विभाजनासाठी गुणसूत्रे आवश्यक असतात. मानवी रक्तामध्ये किती ग्रॅम हेमोग्लोबिन असते? मानवी रक्तामध्ये 12 ते 16 ग्राम प्रति 100 मिली हेमोग्लोबिन असते. मानवी हृदयाचा उजवा भाग कोणत्या प्रकारचे रक्त पंप करतो? मानवी हृदयाचा उजवा भाग विना ऑक्सिजन अशुद्ध रक्त पंप करतो. मानवी हृदयाचा डावा भाग कोणत्या प्रकारचे रक्त पंप करतो? मानवी हृदयाचा डावा भाग ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त पंप करतो. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडी फिमर हे नावाचे हे असते. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कानामध्ये असते. त्याचे नाव टेप्स हे असते. मानवी कवटीमध्ये हालचाल न होणारे किती सांधे असतात? मानवी कवटीमध्ये हालचाल न होणारे 21 सांधे असतात. मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणी शोधले? मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी शोधले. जठरातील अन्नाचे पचन झाल्यावर जे मिश्रण तयार होते त्याला काय म्हणतात? जठरातील अन्नाचे पचन झाल्यावर जे मिश्रण तयार होते त्याला काईम असे म्हणतात. युरियाचे उत्सर्जन शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे होते? युरियाचे उत्सर्जन शरीरातील मूत्रपिंड किडनी या अवयवाद्वारे होते. मानवी डोळ्यात भिंग कसेच असते? मानवी डोळ्यात भिंग द्विबहिर्वक्र कॉन्व्हेक्स असते. मज्जासंस्थेच्या अभ्यासाला काय म्हणतात? मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असे म्हणतात. मानवी शरीरात किती टक्के ऑक्सिजन असते? मानवी शरीरात 65% इतके ऑक्सिजन असते. रक्तातील साखरेचे नियंत्रण करणारा अवयव कोणता? रक्तातील साखरेचे नियंत्रण करणारा अवयव स्वादुपिंड होय. मानवी शरीरातील बॅटरी कोणाला म्हटले जाते? मानवी शरीरातील बॅटरी एटीपी रेणूंना म्हणतात. कॉपर ग्रंथी कशाशी संबंधित आहेत? कॉपर ग्रंथी पुनरुत्पादन संस्थेशी संबंधित आहेत. मानवी शरीरातील एकूण हाडाच्या वजनाचा हिस्सा किती असतो? मानवी शरीरातील एकूण हाडाच्या वजनाचा हिस्सा
सुमारे 15 ते 20% इतका असतो. स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात? स्नायूच्या अभ्यासाला मायोलॉजी असे म्हणतात. शरीरातील कोणत्या अवयवाला शरीराचे रासायनिक कारखाना असे म्हणतात? शरीरातील यकृत या अवयवाला शरीराचा रासायनिक कारखाना असे म्हणतात. मानवी रक्तातील कोणत्या ग्रंथीला इमर्जन्सी ग्लँड म्हणतात? मानवी शरीरातील ॲड्रिनल ग्लँडला इमर्जन्सी ग्लँड असे म्हणतात. हाडामध्ये कोणते प्रथिन असते? हाडामध्ये ओसिन नावाचे प्रथिन असते. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी होय. शरीरातील सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा भाग कोणता? शरीरातील सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा भाग मेंदू होय. मानवी रक्ताचे मुख्य घटक कोणते? मानवी रक्ताचे मुख्य घटक RBC, WBC, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा होय. मानवी शरीरात किती बरगाड्या असतात? मानवी शरीरात 24 बरगाड्या असतात. त्यांच्या 12 जोड्या असतात. इन्सुलिनचा शोध कोणी लावला? इन्सुलिनचा शोध फेड्रिक बेंटिंग यांनी लावला. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे सामान्य प्रमाण किती असावे? रक्तातील कोलेस्ट्रॉलचे सामान्य प्रमाण 180 ते 200 mg/dl इतके असावे. हाडाच्या बळकटीसाठी कोणते जीवनसत्व कोवळ्या उन्हातून मिळते? हाडाच्या बळकटीसाठी व्हिटॅमिन डी हे कोवळ्या उन्हातून मिळते. मानवी शरीरातील सर्वात मोठी शिरा कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी शिरा वेना कावा होय. डोळ्याच्या कोणत्या स्तरात प्रतिमा तयार होते? डोळ्याच्या रेटिना दृष्टिपटलावर प्रतिमा तयार होते. रक्त गोठण्यास मदत करणारे प्रथिन कोणते? रक्त गोठण्यास मदत करणारे प्रथिन फायब्रिनोजेन होय. मानवी रक्ताचा स्वाद कसा असतो? मानवी रक्ताचा स्वाद खारट असतो. लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते? लाळेमध्ये अमायलेज टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते. मानवी शरीरात किती प्रकारचे दात असतात? मानवी शरीरात 4 प्रकारचे दात असतात. दाताचा सर्वात वरचा कठीण स्तर कोणता? दाताचा सर्वात वरचा कठीण स्तर इनॅमल होय. हाडामध्ये कॅल्शियम सोबत कोणते खनिज असते? हाडामध्ये कॅल्शियम सोबत फॉस्फरस नावाचे खनिज असते. मानवी शरीरातील रक्ताची निर्मिती प्रौढ व्यक्तीत कोठे होते? मानवी शरीरातील रक्ताची निर्मिती प्रौढ व्यक्तीत तांबड्या अस्थिमज्जेत होते. मानवी शरीरातील रक्ताचे मुख्य कार्य काय? मानवी शरीरातील रक्ताचे मुख्य कार्य वायू आणि पोषक तत्वाचे वहन करणे. श्वसनाचा दर कोणत्या अवयवाद्वारे नियंत्रित केला जातो? श्वसनाचा दर मेडुला ऑब्लॉंगेटा या अवयवाद्वारे नियंत्रित केला जातो. रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून बाहेर काढण्याचे काम कोण करते? रक्तातील टाकाऊ पदार्थ गाळून बाहेर काढण्याचे काम किडनी करते. मानवी शरीरातील रक्ताचा सर्वात मोठा साठा कुठे असतो? मानवी शरीरातील रक्ताचा सर्वात मोठा साठा प्लीहामध्ये असतो. दाताच्या मुळांना पकडून ठेवणाऱ्या भागाला काय म्हणतात? दाताच्या मुळांना पकडून ठेवणाऱ्या भागाला हिरड्या गम्स असे म्हणतात. मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड कोठे असते? मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड पायात असते. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे आहे? हाडाच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्य ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी बाह्य ग्रंथी यकृत होय. रक्तामध्ये कोणत्या पेशींचे प्रमाण सर्वात जास्त असते? रक्तामध्ये RBCचे प्रमाण सर्वात जास्त असते. पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव कोणता? पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव लहान आतडे होय. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोप नावाचे साधन वापरतात. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? रक्ताचा लाल रंग हिमोग्लोबिनमुळे असतो. मानवी शरीरातील पेशीच्या समूहाला काय म्हणतात? मानवी शरीरातील पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. मज्जासंस्थेचा मुख्य भाग कोणता? मज्जासंस्थेचा मुख्य भाग मेंदू आणि मज्जारज्जू होय. मानवी शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास कोणता आजार होतो? मानवी शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास युरेमिया नावाचा आजार होतो. किडनीचे वजन सुमारे किती असते? किडनीचे वजन सुमारे 140 ते 150 ग्राम इतके असते. मानवी शरीरातील सर्वात मोठा सांधा कोणता? मानवी शरीरातील सर्वात मोठा सांधा गुडघ्याचा सांधा होय. त्वचेच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? त्वचेच्या सर्वात खालच्या थराला हायपोडर्मिस असे म्हणतात. लाळेचा pH 6.8 असतो याचा अर्थ लाळ कशी असते? लाळेचा pH 6.8 असतो याचा अर्थ लाळ किंचित आम्लधर्मी असते. मानवी शरीरात किती टक्के पाणी असते? मानवी शरीरात 65 ते 70% पाणी असते. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा संप्रेरक कोणता? रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा संप्रेरक इन्सुलिन होय.
मानवी डोळ्यातील कोणत्या भागाला भिंग म्हणतात? मानवी डोळ्यातील लेन्स या भागाला भिंग म्हणतात. हाडांना मजबूती देण्यासाठी कोणत्या 2 खनिजांची गरज असते? हाडांना मजबूती देण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फर या खनिजाची गरज असते. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी पिनियल ग्रंथी. काही संदर्भात पिट्युटरी सुद्धा असते. रक्ताच्या कर्करोगाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? रक्ताच्या कर्करोगाला शास्त्रीय भाषेत ल्युकेमिया असे म्हणतात. मानवी शरीरात श्वासोच्छवासाची क्रिया कशी होते? मानवी शरीरात श्वासोच्छवासाची प्रक्रिया फुफ्फुसाच्या संकोचन आणि प्रसारणाने होते. मानवी जिभेला किती चवीचे ज्ञान होते? मानवी जिभेला प्रामुख्याने 4 चवीचे ज्ञान होते. त्यामध्ये गोड, कडू, आंबट आणि खारट. मानवी शरीरातील सर्वात मोठी मांसपेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी मांसपेशी ग्लुटियस मॅक्झिमस कंबरेचा स्नायू होय. रक्त गोठण्यासाठी शरीराला कोणत्या जीवनसत्वाची गरज असते? रक्त गोठण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन के ची गरज असते. मानवी मेंदूला कोणत्या कवटीच्या आवरणाने संरक्षण मिळते? मानवी मेंदूला क्रेनियम नावाच्या आवरणाने संरक्षण मिळते. मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणत्या अवयवाद्वारे चालते? मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण हृदय या अवयवाद्वारे चालते. यकृत खराब झाल्यास कोणता आजार होतो? यकृत खराब झाल्यास कावीळ नावाचा आजार होतो. रक्ताचा दाब मोजण्याचे एकक काय आहे? रक्ताचा दाब मोजण्याचे एकक mmHg हा आहे. मानवी श्वसन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? मानवी श्वसन ही अपचय क्रिया कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. स्कर्वी रोगाच्या उपचारात काय उपयुक्त आहे? स्कर्वी रोगाच्या उपचारात आवळा उपयुक्त आहे. न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय? न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे असे उत्पादन ज्यात पोषक घटक आणि औषधी दोन्ही असतात. दुधाचा पांढरा रंग कशामुळे असतो? दुधाचा पांढरा रंग कॅसिनमुळे असतो. संतुलित आहारात साधारणपणे प्रमाण काय असावे? संतुलित आहारात साधारणपणे प्रमाण 1/5 प्रथिन, 1/5 चरबी आणि 3/5 कर्बोदके असावेत. वनस्पती आणि प्राण्यामध्ये कर्बोदके कोणत्या स्वरूपात साठवली जातात? वनस्पती आणि प्राण्यामध्ये कर्बोदके स्टार्च आणि ग्लुकोज या स्वरूपात साठवली जातात. हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण काय? हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण हृदयात रक्तपुरवठा कमी होणे होय. ब्लॅक लंग हा रोग कोठे काम करणाऱ्या व्यक्तींना होतो? ब्लॅक लंग्स हा रोग कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या व्यक्तींना होतो. इटाई हा हाडांना वेदनादायक आजार सर्वप्रथम कोठे आढळला होता? इटाई हा हाडांचा वेदनादायक आजार सर्वप्रथम जपान या देशात आढळला होता. कॅडमियम प्रदूषण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? कॅडमियम प्रदूषण इटाई या रोगाशी संबंधित आहे. जीवनसत्व B2 चे दुसरे नाव काय आहे? जीवनसत्व B2 चे दुसरे नाव रायबोफ्लेविन हे आहे. कष्टाचे काम करणाऱ्या पुरुषाला दररोज किती ऊर्जेची आवश्यकता असते? कष्टाचे काम करणाऱ्या पुरुषाला दररोज 4000 किलो कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते. सायनोकोबाल्मिन कशाला म्हणतात? सायनोकोबाल्मिन जीवनसत्व B2 ला म्हणतात, B12 ला. आंबट फळामध्ये कोणते जीवनसत्व असते आणि जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते? आंबट फळामध्ये व्हिटॅमिन सी असते. जीवनसत्व सी चा सर्वात उत्तम स्रोत कोणता? जीवनसत्व सी चा सर्वात उत्तम स्रोत आवळा होय. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे हिरड्यातून रक्त येते आणि दात हलू लागतात? जीवनसत्व सी च्या अभावामुळे हिरड्यातून रक्त येते आणि दात हलू लागतात. जीवनसत्व सी चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व सी चे रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. भाज्यातून न मिळणारे जीवनसत्व कोणते? भाज्यातून न मिळणारे जीवनसत्व डी होय. सकाळच्या कोवळ्या उन्हात मानवी शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते? सकाळच्या कोवळ्या उन्हात मानवी शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते. माशांच्या यकृतात तेलात कोणत्या जीवनसत्वाची मुबलक उपलब्धता असते? माशाच्या यकृताच्या तेलात जीवनसत्व डी ची मुबलक उपलब्धता असते. जीवनसत्व डी च्या निर्मितीस काय आढळते? जीवनसत्व डी च्या निर्मितीत कॅल्सिफेरॉल आढळते. जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व ई चे रासायनिक नाव टोकोफेरॉल हे आहे. जीवनसत्व ई विशेषतः कशासाठी महत्त्वाचे आहे? जीवनसत्व हे विशेषतः जनन ग्रंथीच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के आवश्यक असते.
मानवी शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? मानवी शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्यास जीवनसत्व के मदत करते. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? डोळ्याच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ए आवश्यक आहे. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? पाण्यात विरघळणारे जीवनसत्व बी आणि सी होय. जीवनसत्व एच्या अभावामुळे कोणता आजार होतो? जीवनसत्व एच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. चिरलेल्या भाज्या धुतल्यामुळे कोणते जीवनसत्व निघून जाते? चिरलेल्या भाज्या धुतल्यामुळे व्हिटॅमिन सी निघून जाते. गोल्डन राईसमध्ये सर्वाधिक प्रमाण काय असते? गोल्डन राईसमध्ये जीवनसत्व ए चे सर्वाधिक प्रमाण असते. जीवशास्त्र हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम लेमार्क आणि टिवेरनस यांनी वापरला. जीवशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? फादर ऑफ बायोलॉजी म्हणून अरिस्टॉटलला ओळखले जाते. प्राणीशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? झुलॉजीचे जनक अरस्तू यांना मानले जाते. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण आहेत? बॉटनीचे जनक थिओफ्रॅटस हे आहेत. वैद्यकशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? वैद्यकशास्त्राचे जनक हिपोक्रेटस, फादर ऑफ मेडिसिन. बहुतेक अँटीबायोटिक्स प्रतिजैविके कशापासून मिळवली जातात? बहुतेक अँटीबायोटिक्स प्रतिजैविके जीवाणूपासून मिळवली जातात. जर एक जीवाणू पेशी दर 20 मिनिटांनी विभागली गेली तर 2 तासात किती जीवाणू तयार होतील? जर एक जीवाणू पेशी दर 20 मिनिटांनी विभागली गेली तर 2 तासात सुमारे 64 जीवाणू तयार होतील. नायट्रोजन स्थिरीकरणात नायट्रोजन फिक्सेशन कोणते पीक उपयुक्त ठरते? नायट्रोजन फिक्सेशनसाठी शेंगावर्गीय पिके उदाहरणार्थ कडधान्ये, फळी ही पिकं उपयुक्त ठरतात. नायट्रोजन स्थिरीकरणात लेग हिमोग्लोबिनचे कार्य काय? नायट्रोजन स्थिरीकरणात लेग हिमोग्लोबिनचे कार्य ऑक्सिजनचे शोषण करणे हे आहे. कोणता रोग जीवाणूमुळे होतो? क्षयरोग जीवाणूमुळे होतो. सजीवाच्या अभ्यासाशी संबंधित विज्ञानाला काय म्हणतात? सजीवांच्या अभ्यासाशी संबंधित विज्ञानाला बायोलॉजी असे म्हणतात. फायकोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? फायकोलॉजी मध्ये शेवाळांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणाचा अभ्यास जीवशास्त्राच्या कोणत्या शाखेअंतर्गत केला जातो? पर्यावरणाचा अभ्यास जीवशास्त्राच्या इकॉलॉजी या शाखेअंतर्गत केला जातो. क्षयरोग टीबी पसरवणारा जीवाणू कोणता आहे? टीबी पसरवणारा जीवाणू मायक्रोबॅक्टेरिया होय. एक्झोबायोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? एक्झोबायोलॉजी मध्ये बाह्य ग्रह आणि अंतराळातील जीवन यांचा अभ्यास केला जातो. फुलांच्या अभ्यासाला काय म्हणतात? फुलांच्या अभ्यासाला अँथॉलॉजी असे म्हणतात. जीवाणूमध्ये आढळणाऱ्या प्रकाश संश्लेषण घटकाला काय म्हणतात? जीवाणूमध्ये आढळणाऱ्या प्रकाश संश्लेषक घटकाला वर्णलेवक क्रोमॅटोस्पोर असे म्हणतात. कॉलरा हेजा कशामुळे होतो? कॉलरा हेजा जीवाणूमुळे होतो. दूध आंबट कशामुळे होतो? दूध आंबट जीवाणूमुळे होते. दुधाचे दह्यात रूपांतर होण्याचे कारण काय आहे? दुधाचे दह्यात रूपांतर होण्याचे कारण लॅक्टोबॅसिलस जीवाणू होय. एड्स विषाणूचे स्वरूप काय असते? एड्स विषाणूचे स्वरूप एकसूत्री आरएनए सिंगल स्टँडर्ड आरएनए. विषाणूमध्ये काय आढळते? विषाणूमध्ये न्यूक्लिक ॲसिड आणि प्रथिने आढळतात. सार्स हा कोणता रोग आहे? सार्स हा विषाणूजन्य रोग आहे, व्हायरल डिसीज. गोवर कोणत्या संसर्गामुळे होतो? गोवर विषाणूच्या संसर्गामुळे होतो. प्राण्यामध्ये होणारा फूट अँड माउथ रोग कशामुळे होतो? प्राण्यामध्ये होणारा फूट अँड माउथ रोग विषाणूमुळे होतो. बटाट्यातील मोझॅक रोग कशामुळे होतो? बटाट्यातील मोझॅक रोग विषाणूमुळे होतो. मशरूम म्हणजे नेमकं काय? मशरूम म्हणजे नेमकं कवक होय. पहिले वेगळे केलेले प्रतिजैवक कोणते होते? पहिले वेगळे केलेले प्रतिजैवक अँटीबायोटिक्स पेनिसिलिन होय. ॲथलीट फूट हा आजार कशामुळे होतो? ॲथलीट फूट हा आजार कवकामुळे होतो. मायकोरायझा हा कशाचा संबंध आहे? मायकोरायझा कवक आणि उच्च वनस्पतीच्या मुळामधील सहजीवन. लायकेन हे कोणत्या 2 वनस्पतीच्या गटांनी बनलेले आहे? लायकेन हे कवक आणि शेवाळ या 2 वनस्पतीच्या गटांनी बनलेले आहे. लिटमस पेपर आम्ल अल्कल सूचक कशापासून मिळवला जातो? लिटमस पेपर लायकेनपासून मिळवला जातो. साबुदाणा कशापासून तयार केला जातो? साबुदाणा सायकस पासून तयार केला जातो. दमा आणि खोकल्यावर उपयुक्त
इफेड्रिन हे औषध कशापासून मिळते? दमा आणि खोकल्यावरील उपयुक्त इफेड्रिन हे औषध इफेड्रा या पासून मिळते. कोणते झाड जिवंत जीवाश्म म्हणून ओळखले जाते? झिंकगो हे झाड जिवंत जीवाश्म म्हणून ओळखले जाते. विषाणूची वाढ कशामध्ये होते? विषाणूची वाढ जिवंत पेशीमध्ये होते. झाडाचा कोणता भाग फुले येण्यासाठी प्रेरणा ग्रहण करतो? झाडाचा पाने हा भाग फूल येण्यासाठी प्रेरणा ग्रहण करतो. कुरुंजी हे फूल 12 वर्षातून एकदा फुलण्याचे कारण काय? कुरुंजी हे फूल 12 वर्षातून एकदा फुलण्याचे कारण फ्लोरिजनचा स्त्राव. जगातील सर्वात लहान फूल कोणते आहे? जगातील सर्वात लहान फूल उल्फिया हे आहे. जगातील सर्वात मोठे फूल कोणते? जगातील सर्वात मोठे फूल रॅफ्लेशिया होय. फुलगोबीमध्ये वनस्पतीचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? फुलगोबीमध्ये वनस्पतीचा ताजा पुष्पसमूह हा खाण्यायोग्य भाग आहे. जीवनचक्राच्या दृष्टीने वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता? जीवनचक्राच्या दृष्टीने वनस्पतीचा सर्वात महत्त्वाचा अवयव फूल होय. कांद्याचा कोणता भाग आपण खातो? कांद्याचा खोड हा भाग आपण खातो. बटाटा हे काय आहे? बटाटा हे सुधारित रूपांतरित खोड आहे, मॉडिफाईड स्टेम ट्यूबर. तारपीनचे तेल कशापासून मिळते? तारपीनचे तेल पाईन चीड या झाडापासून मिळते. लवंग सामान्य मसाला झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते? लवंग फुलांची कळीपासून मिळतो. प्रकाश संश्लेषण कधी होते? प्रकाश संश्लेषण केवळ दिवसा सूर्यप्रकाशात होते. प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड CO2 वायू आवश्यक असतो. वनस्पती आणि झाडे त्यांचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? वनस्पती आणि झाडे त्यांचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस असे म्हणतात. कोणता वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ सर्वाधिक प्रथिने असतात? सोयाबीन या वनस्पतीजन्य खाद्यपदार्थ सर्वाधिक प्रोटीन असतात. कोणते पीक जमिनीला नायट्रोजन समृद्ध करते? मटर हे पीक जमिनीला नायट्रोजन समृद्ध करते. कोणत्या झाडाची साल मसाले म्हणून वापरली जाते आणि ती नायट्रोजनयुक्त असते? दालचिनी झाडाची साल मसाले म्हणून वापरली जाते आणि ती नायट्रोजनयुक्त असते. चंदनाच्या झाडाला काय मानले जाते? चंदनाच्या झाडाला आनुवंशिक मूळ परजीवी पार्शल रूट पॅरासाइट मानले जाते. नर पुष्प आणि स्त्री पुष्प दोन्ही धारण करणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? नर पुष्प आणि स्त्री पुष्प दोन्ही धारण करणाऱ्या वनस्पतींना उभयलिंगाश्री म्हणतात. पानाचा लाल, नारंगी आणि पिवळा रंग कशामुळे होतो? पानाचा लाल, नारंगी आणि पिवळा रंग कॅरोटीनॉइड्समुळे होतो. गहू, जव, लिंबू, राई, नारंगी आणि बाजरी हे किती वनस्पती कुटुंबाशी संबंधित आहेत? गहू, जव, लिंबू, राई, नारंगी आणि बाजरी हे 3 वनस्पती कुटुंबाशी संबंधित आहेत. बांबूचे वर्गीकरण कशात केले जाते? बांबूचे वर्गीकरण गवतात केले जाते. कोथिंबीर धने कोणत्या भाग उपयुक्त असतो? कोथिंबीरमध्ये पाने आणि वाळलेली फळे उपयुक्त असतात. जैव इंधन बायोफ्यूल कोणत्या वनस्पतीच्या बियापासून मिळते? जैव इंधन जस्ट्रोपा या वनस्पतीच्या बियापासून मिळते. कोणत्या वनस्पतीला शासकीय भारतीय डॉक्टर हर्बल इंडियन डॉक्टर म्हणतात? आवळा या वनस्पतीला शासकीय भारतीय डॉक्टर हर्बल इंडियन डॉक्टर असे म्हणतात. डावी महाधमनी चाप लेफ्ट आरोटिक आर्च कशामध्ये दिसून येते? डावी महाधमनी चाप सस्तन प्राण्यामध्ये दिसून येतं. लिटमस कशापासून प्राप्त होते? लिटमस लायकेनपासून म्हणजे दगडफुलापासून प्राप्त होते. कोणत्या पिकात अझोला अनाबिना हे जैवखत वापरले जाते? तांदूळ या पिकात अझोला अनाबिना हे जैवखत वापरले जाते. चिलगोजा कोणत्या प्रजातीच्या बियापासून मिळते? चिलगोजा पाईन प्रजातीच्या बियापासून मिळते. शेंगायुक्त वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये आढळणारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू कोणते असतात? शेंगायुक्त वनस्पतीच्या मुळावरील गाठीमध्ये आढळणारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू सहजीवी असतात. बहुतेक मुळे कोणत्या प्रकारची हालचाल दर्शवतात? बहुतेक मुळे धनात्मक भूम्य अनुवर्तन पॉझिटिव्ह जिओट्रॉपिझम नावाची हालचाल दर्शवतात. झाडाच्या पानामध्ये आढळणारा हिरवा पदार्थ कोणता? झाडाच्या पानामध्ये आढळणारा हिरवा पदार्थ क्लोरोफिल होय. प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशाद्वारे पूर्ण होते? प्रकाश संश्लेषणाची क्रिया CO2 पाणी आणि क्लोरोफिलद्वारे पूर्ण होते.
प्रयोगशाळेत सर्वप्रथम डीएनएचे संश्लेषण कोणी केले? प्रयोगशाळेत सर्वप्रथम डीएनएचे संश्लेषण हरिगोविंद खुराना यांनी केले. जीन हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? जीन हा शब्द सर्वप्रथम जोहान्सन यांनी वापरला. कोणामुळे अनुवंशिकतेच्या विज्ञानाला जेनेटिक्स म्हटले जाते? वॉटसन. अनुवांशिक उत्परिवर्तन कोठे होते? अनुवांशिक उत्परिवर्तन जेनेटिक म्युटेशन क्रोमोझोम गुणसूत्रात होते. डीएनएची द्विहेलिक्स डबल हेलिक्स प्रतिकृती पहिल्यांदा कोणी मांडली? डीएनएची डबल हेलिक्स प्रतिकृती वॉटसन आणि क्रिक यांनी मांडली. धन्यवाद विद्यार्थी मित्रों.